ठाणे महानगरपालिकेमध्ये आता निवडणुकीचे वारे व्हायला लागले. पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काल मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गट असेल या मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जल्लोष ठाण्यामध्ये पाहायला मिळाला. मात्र पाहिलं गेलं तर याच जल्लोषानंतर आता सत्ताधाऱ्यांच्या पाहायला गेलं तर गोटामध्ये वेगवेगळे आता जे विषय आहेत ते मांडले जाणार आहे. पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये कोणकोणते विषय आपल्या समोर येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र आपल्यासोबत जोडले गेले आहेत केदार दिघे, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट. सर, अनेक विषय आता या निवडणुकीमध्ये मांडले जाणार आहेत. दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी देखील हालचालीला सुरुवात केलेली आहे. नक्कीच सत्ताधारी हे हालचालीला सुरुवात करणार, कारण की आपल्याला माहिती आहे की आज त्यागत महाराष्ट्राचा संपूर्ण विश्वास हा ठाकरे या नावावरती होता. ज्या पद्धतीचं मनोमिलन उच्च स्तरावरती सन्माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेबांमध्ये झालेलं आहे, तशाच पद्धतीचं मनोमिलन हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये तळागाळापर्यंत गेलेलं आहे. आणि लोकांना प्रचंड अपेक्षा आहे, कारण की लोकांना माहिती आहे जर का योग्य दिशा या महाराष्ट्राला कोण देऊ शकतं तर ते ठाकरे देऊ शकतात. आणि त्या अनुषंगाने गेले आपण 3-3.5 वर्ष किंवा गेले 5 वर्ष राजकारण जर का बघण्यात आलं तर तुम्ही बघू शकता की किती खालच्या पातळीवरती गेलेलं आहे. हे कुठे जर का चांगल्या पद्धतीचे महाराष्ट्राची सुसंस्कृत आपण जर का म्हणतो तर त्या पद्धतीचं जर का राजकारण आणि समाजकारण बघायचं असेल तर इकडे परिवर्तनाची गरज आहे. आणि म्हणून ठाणे महानगरपालिकेमध्ये हे परिवर्तन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. सत्तेसाठी दोघं बंधू एकत्र आले अशी देखील आज सत्ताधारी असतील, भाजप असतील अशी टीका करत आहे. नाही, मग शिंदे गट आणि भाजप हे कशामुळे एकत्र आले हे पण त्यांनी सांगावं ना. बघा, विषय असा आहे की सत्ता आणि पक्ष ह्याच्या पलीकडे जाऊन दोन्ही ठाकरे बंधू हे तर रक्ताचं नातं आहे. हे बाळासाहेबांचे वंश आहेत. म्हणून मला असं वाटतं ह्या लोकांनी नको ती बडबड करू नये. यांच्याकडे जर का विकासाचे मुद्दे नसतील, यांच्याकडे यांच्या अखत्यारीत असलेल्या महानगरपालिकांमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीने भ्रष्टाचार होतो आहे. इकडे ड्रग्सचं खूप मोठं रॅकेट चालतं. ज्या महिलांसाठी हे रिझर्वेशन म्हणतात त्यांना जर का संरक्षणच हे लोक देऊ नाही शकत. इथल्या मुलांचं पुढचं भविष्य अंधकारात टाकलेलं आहे. शेतकऱ्यांना फसवलं जातं आहे. इथपासनं घेऊन अनेक गोष्टी अशा आहेत या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी फक्त खोट्या योजना आणून लोकांना भूळथापा घालून ठराविक मतदानाच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या. इलेक्शन जिंकलं की सगळं विसरून जायचं. हे त्यांचं प्रत्येक वेळेला गोष्टी घडवलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं ठाणे महानगरपालिका खास करून म्हटलं तर इकडे अनेक समस्या आहेत दैनंदिन दिवसाच्या. लोकांच्या मूलभूत अधिकार, मूलभूत सुखसुविधा ह्या जर का मिळत नसतील तर त्या गोष्टीला काय अर्थ. आणि म्हणून लोक अपेक्षा करतात की कुठेतरी या गोष्टीचा बदलाव होणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की खरी शिवसेना आमची आहे, तुमची शिवसेना म्हणजे उभाटाची जी आहे ती डुप्लिकेट शिवसेना असं त्यांचं म्हणणं आहे. का वाटतं येणाऱ्या काळात खरी शिवसेनेवरनं पुन्हा लढाई दिसेल? हा, मजेशीर गोष्ट अशी आहे की अनेक वर्ष ज्या उद्धव साहेबांच्या पाया पडून अनेक वेळेला AB फॉर्म घेतले ती खोटी शिवसेना झाली. म्हणजे ज्यांच्याबरोबर पळून गेले, ज्यांच्या आशीर्वादाने पळून गेले ती खोटी, म्हणजे ती खरी. आणि ज्यांच्याकडनं पाय धरून आत्तापर्यंत पदं उपभोगली, खासदारकी, आमदारकी, नगरसेवक इथपासनं सगळ्या गोष्टी झाल्या ती खोटी. म्हणजे ह्यांचा स्वार्थ जिकडे तिकडे त्या गोष्टी त्या पद्धतीने वळवायच्या. आणि कसं आहे, भाजपाबरोबर गेल्यामुळे खोटा नरेटिव्ह कसा सेट करायचा याचं प्रशिक्षण त्यांना दैनंदिन दिवसाला मिळतं आहे. म्हणून अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या तोंडात नाही येणार हे अपेक्षित आहे. जसं बाळासाहेब ठाकरे जसं मानतात त्या पद्धतीने धर्मवीर आनंददिघे यांना देखील ठाण्यामध्ये मोठा वर्ग मागतात. तुम्ही देखील त्यांचे जवळचे नातेवाईक आहे. पाहायला गेलं तर पुन्हा एकदा दिघेंच्या नावाने राजकारण ह्या ठाण्यामध्ये सुरू होतोय. बघा, दिघे साहेबांचं नाव ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये अशी गोष्ट आहे की दैवत मानलं जातं. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि सांगता ही दिघे साहेबांशिवाय होत नाही. पण दिघे साहेबांचं नाव, दिघे साहेबांच्या पश्चात ह्या लोकांनी फक्त त्यांचा मृत्यूचं भांडवल करत गेले. मी वेळोवेळी सांगत आलो की तुमच्याकडे जर का काही पुरावे असतील तर ते तुम्ही समोर आणा. साहेबांचा पुतण्या म्हणून जो मी अग्नी त्यांना दिलेला आहे त्या अनुषंगाने अधिकाररित्या मी कोर्टात जायला तयार आहे. पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कुठच्याच आणणार नाहीत. लोकांना फक्त संभ्रमात ठेवणार. लोकांना आम्ही सांगू, आम्ही बोलू, आम्हाला बोलायला लावू नका, ह्याच गोष्टी फक्त बोलणार. मग तुम्हाला थांबवलं आहे कोणी एवढ्या वर्ष? दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या इकडे दिघे साहेबांच्या नावाने फक्त राजकारण हे लोक करतात, पण दिघे साहेबांच्या प्रवेशद्वारापासून इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत बोलत नाही. अनेक वर्ष झाला हायवेला असलेला आनंदनगर चेकनगाजी इकडे असलेला जो प्रवेशद्वार होता तो कुठे गायब झाला ह्याचं तर उत्तर द्यावं. हे लोक सत्तेमध्ये होते ना, मग काय झालं? बरं, दिघे साहेबांना जी अपेक्षित महानगरपालिका आहे ती कुठे गायब झाली? इकडे कचऱ्याचा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांच्या खड्ड्यांवरनं 100 वेळा ते खड्डे भरतात, 100 वेळा तिकडे खड्डे पडतात, त्याच्यामधनं भ्रष्टाचार होतो आहे. ज्या महानगरपालिकेवरती दिघे साहेबांचा एकदम कडक अंकुश होता तिकडे एखादा वरिष्ठ अधिकारी पैसे लाच घेताना पकडला जातो. याचा अर्थ असं आहे की कुठेतरी मिलीभगत कोणाची तरी आहे, कोणाच्या तरी वरदहस्तामुळे ह्या सगळ्या एवढ्या रासरोसपणे चाललेलं आहे. इकडे महिलांचं संरक्षण नाही, इकडे ड्रग रॅकेट खूप मोठ्या पद्धतीने, इकडे अनेक गोष्टी, ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे, इकडे झाडांची कत्तल खूप मोठ्या पद्धतीने होते. म्हणजे इकडे पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे.
हे जर का असेल तर लोकांच्या मूलभूत सुविधाचं काय? आणि म्हणून तुम्ही फक्त नको नको ती मोठमोठी क्लस्टरसारखी स्वप्न दाखवणार, लोकांना रस्त्यावरतीच ठेवणार. ह्या सगळ्या गोष्टी जर का करायच्या असतील तर ती दिघे साहेबांना अभिप्रेत असलेली महानगरपालिका नाही. दिघे साहेबांनी खूप स्वच्छ व कारभार उभ्या आयुष्यात केलेलं आहे. आणि ज्या दिघे साहेबांच्या बाबतीत तुम्ही दरवेळेला म्हणता त्यांच्यावरती अन्याय झाला, अत्याचार झाला, मग तुम्ही काय झक मारत होतात का एवढे वर्ष? तुम्ही जर का दैवत मानता त्यांना, मग त्या दैवतावरती अन्याय होता, मग तुम्ही काय करत होतात? खऱ्या म्हणजे आपल्या बापावरती अन्याय होतो तर मुलगा पटकन उभा राहून सांगू शकतो, बाबा गेलं तेल लावत सगळ्या गोष्टी, मी या सगळ्या गोष्टीच्या विरोध. तुम्ही ते नाही केलं. तुम्ही तुमची तिकीटं घेतलीत, एबी फॉर्म घेतले, पाया पडलात, सगळं केलं. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुमचा स्वार्थ येतो त्यावेळेला फक्त तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टीची एक दिखावा करता, आणि नसेल त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जाता. खऱ्या अर्थाने आज प्रचाराचा नारळ फुटला असंच म्हणावं लागेल का? कारण आज दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला प्रतिमेला जे आहे ते आज पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ मनसे असेल या शिवसेना ठाकरेगड या ठिकाणी सुरुवात करत आहे. हो, नक्कीच. काल आपण बघितलं असेल, हे मनोमिलन उभ्या महाराष्ट्रात झालेलं आहे. जल्लोष सगळीकडे झालेला आहे. लोकांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि महाराष्ट्रामधल्या कोणत्याही जाती धर्मातला माणूस असो, ठाकरे या नावावरती त्यांचा प्रचंड विश्वास आहे. हे दोघेही भाऊ एकत्र आल्याने सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण आहे. आणि कुठेतरी परिवर्तन घडवायचं, पण हे सगळं करत असताना आपल्या दैवताला कोणी विसरत नाही. त्याच अनुषंगाने आज वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक व्हायला आम्ही चाललेलो आहोत. त्यांना पुष्पहार अर्पण करून याची सुरुवात होईल. मात्र मागच्या विधानसभेला पाहायला गेलं तर स्वतः संजय राऊत या ठिकाणी आले होते. त्यांनी त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिवसेनेकडनं, शिंदे गटाकडनं तिकडं त्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. कुठंतरी बघतात राजकारण आपल्याला पाहायला मिळालं. दिघे साहेब असताना, हयात असताना, दिघे साहेबांच्या त्या आनंद मठामध्ये, त्यावेळेच्या आनंद मठामध्ये फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी नाही यायचे. तिकडे सर्व धर्म समभाव अशा वृत्तीने सगळ्या पक्षातील लोक, नेते हे सगळे यायचे. विरोधक जरी असले तरी ते लोक त्या ठिकाणी दिघे साहेबांशी चांगल्या संबंध जोडून तिकडे यायचे. कदाचित ह्यांच्यावरती वेगळे संस्कार असतील, जेणेकरून ज्या पुष्पहार दिघे साहेबांना घातलेला तो काढून जर का त्यांनी फेकला असेल, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुठेतरी दिघे साहेबांनी शिकवलेल्या गोष्टी ह्यांना विसर पडलेला आहे, पण तो आम्हाला विसर नाही पडलेला. कारण की मी वेळोवेळी दाखवलेले फोटो आहेत की दिघे साहेबांना ज्यांना तुम्ही दैवत मानता, ज्यांना तुम्ही पुष्पहार घालता, तुम्ही सांगता आम्ही दिघे साहेबांसाठी अशा अशा गोष्टी केल्या, मग त्या दिघे साहेबांच्या आनंद मठाचं नाव का म्हणून तुम्ही बदललं? तिकडे जर का तुमच्या एवढा मनाचा मोठेपणा होता तर तुमच्या दैवताचं नाव जिकडे होतं तेच ठेवायला. उभ्या आयुष्यात दिघे साहेबांनी स्वतःची पाठी लावली नाही, स्वतःचे जे काही उपक्रम राबवले तिकडे पाठी लावली नाही. नवरात्र उत्सवाला कधीही राजकीय रंग दिला नाही, दहीहंडी उत्सवाला कधी कोणाचे फोटो लावले नाही. हे जर का दिघे साहेबांचे विचार होते तर ते तर संस्कार तुम्ही सगळे विसरून आहात. तुम्ही तर त्याचं राजकारण केलं. तुम्ही तुमच्या मित्रपक्षातल्या सगळ्या वरच्या नेत्यांचे फोटो तिकडे त्यांना दाखवायला की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय, हे दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. ज्या आनंद आश्रमामध्ये तुम्ही जिकडे दिघे साहेब म्हणता, त्या दिघे साहेबांनी कोणालाही तिकडे थांबवलं नव्हतं. पण आज तुम्ही तुमच्या पक्षाची पाठी लावून त्याच्यामधले जे पावित्र्य होतं ते सगळं घालवून टाकलं. म्हणून ह्या लोकांनी तत्त्वज्ञान शिकू नये. लोकांना खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचे संस्कार काय ह्या नुसत्या कार्यकर्त्यांना नाही तर उभ्या ठाणेकर जनतेला माहिती आहेत. आणि म्हणून ह्या लोकांनी ह्यांचे मर्यादा ओलांडू नये. मध्यंतरी दिघे साहेबांच्या नावाने कुठंतरी राजकारण सुरू होतं. पाहिलं तर दिघे साहेब हे जिल्हा प्रमुखच होते असं संजय राऊत म्हणाले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. तर मोदीच्या वाढदिवसाच्या निमित्त देखील बाळासाहेब ठाकरे असतील या आनंद दिघे असतील यांचा फोटो लावल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे काय वाटतं येणाऱ्या काळात या बड्या नेत्यांमुळेच येणाऱ्या राजकारणात या महानगरपालिकेची निवडणूक याच नावाने होईल? बघा, महानगरपालिकेची निवडणूक आणि खास करून ठाणे महानगरपालिकेची मी अनेक वेळेला असं सांगतो की तुम्ही नको ते भांडवल करण्यापेक्षा जे लोक अनेक संकटांना दैनंदिन दिवसात सामोरे जात आहेत त्याच्यामधनं कुठेतरी त्या प्रश्नांना उत्तर देणं गरजेचं आहे. ह्या महानगरपालिकेकडनं अपेक्षा अशी होती की ज्या ठिकाणी तुमचं सरकारवरती केंद्रामध्ये बसलं आहे, राज्यामध्ये बसलेलं आहे, ह्या इकडे तुमची सगळी यंत्रणा आहेत, मग इकडे अनधिकृत बांधकामं एवढ्या मोठ्या पद्धतीने चालतात, याला कोणाचा आशीर्वाद? इकडे जर का पाणी कपात होतं ह्या शहरामध्ये, जिकडे डेव्हलपमेंट हे करतात तिकडे पाणीच मिळत नाही लोकांना, त्याचा अर्थ काय होतो? ज्या ठिकाणी स्लमची रिहॅब करायची होती ती तिकडे आजपर्यंत झाली नाही. तुम्ही इंदिरानगरपासून किसननगरपासून इतर सगळ्या ठिकाणी बघा, स्लम जसं आहे तसंच आहे. अनेक स्लमचे प्रोजेक्ट घेतले गेले
अनेकांच्या तिकडे लागेबंदी आहेत, पण आज त्या डेव्हलप झाल्या आणि त्या विकसित झाल्या नाही. लोक रस्त्यावरती, लोकांना भाडी मिळत नाही. ह्याला कोण उत्तर देणार? रस्त्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते तसेच आहेत, खड्ड्यांचे प्रॉब्लेम जसे आहेत तसेच आहेत. म्हणजे ह्या समस्या कुठेही बाजूला गेल्या नाहीत. तुम्ही घोडबंदर जर का बघाल तर तिकडे पोहोचणारा माणूस हा अक्षरशः आयुष्याला कंटाळलेला आहे, कारण की अडीच 3-3 तास म्हणजे मुंबईवरनं ठाण्याच्या हद्दीपर्यंत यायला 40-45 मिनटं लागतात, पण त्या ठाण्याच्या हद्दीपासून म्हणजे टोल नाक्यापासून घेऊन घोडबंदरला पोहोचायला किमान 1 ते 1.5 तास लागतो. याचा अर्थ असा आहे की ह्यांच्याकडे नियोजन नाही, ह्यांच्याकडे कोणताही बॅकअप प्लॅन नाही, ह्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचं प्लॅनिंग नाही. आणि मी अनेक वेळेला आयुक्तांना आणि ह्या इथल्या कलेक्टरांना विचारलेलं की ह्या सगळ्या गोष्टी जर का राजरोसपणे तुमच्या डोळ्यादेखत होत असतील तर नुसतं सस्पेन्शन त्यांच्या खालच्या वर्गाचं नाही तर तुमच्या इथपर्यंत तुमचं देखील व्हायला पाहिजे, कारण तुमच्या अत्तरीत ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीवरती अंकुश आणायचा असेल तर लोकांना हे ठरवायचं आहे की योग्य त्या गोष्टींनी ह्या इकडे परिवर्तन होणं अत्यंत गरजेचं आहे. काल बैठक पार पडली तुमच्यामध्ये, मनसेमध्ये आणि काँग्रेस असेल या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडनं जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी. एकंदरीत काय फॉर्म्युला ठरला? काँग्रेसची एक नाराजी आहे की आम्हाला सोबत घेऊन चला, काल फॉर्म भरताना आम्हाला सोबत घेऊन गेले नाही, त्यामुळे नक्कीच कुठेतरी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. नाही बघा, ज्या वेळेला एवढे मोठे पक्ष सगळे एकत्रित येतात त्यावेळेला कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी गोष्टी वरखाली होत असतात, पण त्याचा अर्थ म्हणून नाराज आहे म्हणून कोणी बोलणार नाही असं होत नाही. आणि याच अनुषंगाने आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आमचा विषय आणि आमचे विचार ही एक धारा आहे की सांगून की लोकांना न्याय हक्क मिळाला पाहिजे. ज्या पद्धतीचं दोभार मतदार आपण बघितलं असेल, बोगस पद्धतीने असेल, EVMच्या बाबतीतला विषय असेल, इकडे सगळेजण एकवटलेले आहेत. ज्या पद्धतीच्या फसव्या योजना या सरकारने आणलेल्या आहेत, वेळोवेळी लोकांवरती अन्याय अत्याचार चाललेले आहेत, त्याला कुठेतरी ठामपणे विरोध करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून सगळेजण एकत्र येतात. जिकडे कुठे काही मिसअंडरस्टँडिंग असेल, कुठेही संभ्रम असेल, तो दूर करण्याचं काम आम्ही आपापसात करतोय आणि त्याला यश मिळेल याच्या बाबतीत कुठेही तीळ मात्र खंत नाही. बघा, अजूनही चर्चा चालू आहे. माझ्या मते आज किंवा उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी ठरतील आणि ठरल्यावरती चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ. तर पाहायला गेलं तर पुढे जाऊ म्हणतात, मात्र सुधीर भगत यांना कुठेतरी थांबवण्यात आलेलं आहे, त्यांचं नावच वगळण्यात आलं. मला असं वाटतं की त्यांनी खरं म्हणजे जे सत्तेत आहेत त्यांना हा प्रश्न विचारावा, कारण की अशा एका व्यक्ती जर लोकप्रतिनिधी असेल किंवा लोकप्रतिनिधी होता, अहो मजेशीर गोष्ट तीच आहे ना. याचा अर्थ कुठेतरी मतदानामध्ये झोल आहे, मतदार यादीमध्ये झोल आहे आणि कदाचित त्यांच्याकडनं असं असेल की एखादा उमेदवार आम्हाला नको म्हणून त्याचंच नाव गायब करा. लोकांच्या बाबतीत ठीक आहे, सर्वसामान्य समजायचं, पण आमच्याचमध्ये अनेक जण जास्ती इच्छुक झालेत म्हणून त्यांची नावं कापा. हे जर का षडयंत्र ते लोक रचत असतील तर त्यांच्यामध्ये गेलेल्या लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण कुठच्या खाईत जाऊन उडी मारलेली आहे. जर का निघायचं झालं तर हीच ती योग्य वेळ आहे. नक्कीच महापौर कोणाचा बसेल, कशा प्रकारचा? बघा, महापौर हे लोक ठरवतात. मला खरोखर ठाणेकर जनतेला तुमच्या माध्यमातून विनंती करायची आहे की ह्या गोष्टीचं परिवर्तन खऱ्या अर्थाने आणायचं असेल आणि ठाणेकर नागरिकांना खऱ्या अर्थाने त्यांचा मूलभूत अधिकार द्यायचा असेल तर तुम्ही परिवर्तनाचा विचार करा आणि आपल्याला न्याय हक्कासाठी ह्या इकडे परिवर्तन घडवून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्या महाविकास आघाडीला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सगळे जे आम्ही महाविकास आघाडीत आहोत यांना एकत्रित येऊन भरघोष मतांनी निवडून आणा आणि नक्कीच परिवर्तन करेल. थँक्यू. परिवर्तन पाहिजे असं देखील आता केदार देखीलनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता त्यांनी आव्हान केले नागरिकांना, त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये कोणाचा महापौर आणि कोणाचा झेंडा फडकेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश थोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.